चंद्रपुर के लोगों ने लोकतंत्र की मजबूती के लिए उज्जवल भविष्य के लिए एक वोट की अवधारणा पर आधारित चंद्रपुर जिला प्रशासन द्वारा आयोजित रन फॉर वोट मिनी मैराथन के माध्यम से मतदाता जागरूकता का संदेश दिया। नागरिक इस अवसर पर कलेक्टर विनय गौड़ा, जीसी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, ताडोबा टाइगर रिजर्व के क्षेत्रीय निदेशक डॉक्टर जितेंद्र राम गावकर, सहायक कलेक्टर और उप विभागीय अधिकारी रंजीत यादव, वन संरक्षक श्वेता बोड्डू, निवासी उप कलेक्टर संजय पवार, जिला खेल अधिकारी अविनाश पुंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखडे, संग्राम शिंदे सहित विभिन्न सामाजिक संगठनों के प्रतिनिधि, छात्र आदि उपस्थित थे, जिन्होंने मिनी मैराथन में भाग लिया। इस अवसर पर मार्गदर्शन देते हुए कलेक्टर विनय गौड़ा ने कहा कि लोकतांत्रिक प्रक्रिया में चुनाव मुख्य केंद्र बिंदु है। स्वीप कार्यक्रम के तहत नागरिकों को मतदान के प्रति जागरूक करने के उद्देश्य से रन फॉर वोट नामक मिनी मैराथन का आयोजन किया गया है। जब लोग वोट देने के अपने अधिकार का प्रयोग करते हैं तो लोकतंत्र वास्तव में मजबूत होता है। पिछले चुनाव में चंद्रपुर में मतदान प्रतिशत कम था। चंद्रपुरकर ने इस पर काबू पाने के लिए और नागरिकों में मतदान के प्रति जागरूकता पैदा करने और उन्हें मतदान के लिए प्रोत्साहित करने के लिए आज दौड़ लगाई है। जिला कलेक्टर विनय गौड़ा ने सभी मतदाताओं से अपील की है कि वे अपने मताधिकार का प्रयोग करें और आगामी आम चुनाव में देश की प्रगति में योगदान दें। इस समय कलेक्टर ने हरी झंडी दिखाकर मैराथन को रवाना किया। मिनी मैराथन चांदा क्लब ग्राउंड, जटपुरा गेट, गिरनार चौक, जोड़ देउद, गांधी चौक, जटपुरा गेट, अंबेडकर कॉलेज से होकर चांदा क्लब ग्राउंड पर समाप्त हुई। आज स्वीप कार्यक्रमाच्या अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावे, निवडणूक ही जो लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेट करणे आवश्यक आहे। जेव्हा लोक भरभरून येऊन त्यांच्या मतदान करतात, त्यांचा हक्क चढवतात, तेव्हाही लोकशाही आणि पूर्ण जो आपला व्यवस्था आहे ते चांगल्या रीतीने चालू शकतात। आता विवेक बोलल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा चंद्रपूर शहर या ठिकाणी मतदानच्या जो टक्केवारी आहे खूप कमी आहे। मागच्या लोकसभामध्ये, मागच्या विधानसभामध्ये याची टक्केवारी होता की फक्त 53 आणि 52%। ये जो पार्टिसिपेशन है, ये जो अर्बन आपत्ती आहे तो सर्वांना चांगलं नाही दिसतात। आजच्या रन फॉर वोटच्या माध्यमातून आपण सर्व इकडे जमलेलो आहे। या मिनी मॅरेथॉनचा उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना प्रोत्साहन करणे, त्यांनी येणारा आगामी सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये कोणी सुटू नये आणि ते स्वतः त्यांच्या कुटुंबातील लोकांना, त्यांच्या क्लोज मित्रांमधील लोकांना, त्यांच्या फॅमिलीमधील लोकांना सर्वांना प्रोत्साहन करायचे, ते येऊन त्यांचा हक्क बजवावे आणि आपला निवडणूक, आपला लोकशाही आणि आपला देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे ते करू शकतो। आणि आज सकाळी सर्व इकडे जमलेलं आहे, चांगलं आहे। तुम्हाला सर्वांना अभिनंदन करतो आणि आता आम्ही मिनी मॅरेथॉनकडे वळूया। धन्यवाद। Sing with me and fly with me. Everybody just rejoice with me. Sing with me and fly with me. Everybody just rejoice with me. Renaissance uses wings of excellence. चलना है जिंदगी, उड़ना है तेरा ख्वाब, कदमों में सफलता होगी और झूमेंगे वो पाँव। खुशियों के तुम पंख लगा कर तुम उड़ना मस्त गगन। Renaissance, 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 Renaissance uses wings of excellence.
our staff is well educated and well responsive as well. We have sports culture, cultural activities and many more functions held in our college. In our college, multiple sports and cultural events held regularly. नागपुर में एक ऐसी घटना घटी है जहां एक शख्स की गोली मारकर हत्या कर दी गई। फायरिंग की घटना से नागपुर दहल गया। पुलिस ने इस मामले में जांच शुरू कर दी है। हत्या का कारण अभी स्पष्ट नहीं है। कुछ लोगों ने घर में घुसकर गोलियां चलाई हैं। इस बीच इस घटना ने एक बार फिर राज्य में कानून व्यवस्था पर सवालिया निशान खड़ा कर दिया। पिछले कुछ दिनों से राज्य के विभिन्न शहरों में गोलीबारी की घटनाएं हुई हैं। इससे यह भी सवाल उठता है कि क्या अपराधी कानून से बच निकले। दिवंगत पुनेकर को प्रेस फोटोग्राफर के रूप में काम छोड़े हुए कई साल हो गए। इसी बीच कुछ लोगों ने उनके घर में घुसकर उनकी गोली मारकर हत्या कर दी, जिससे इलाके में हड़कंप मच गया। विनय पुनेकर घर पर अकेले थे, तभी एक आदमी आया और साइलेंसर लगी पिस्तौल से उन्हें गोली मार दी और भाग गया। इस बीच पिछले कुछ दिनों से राज्य में गोलीबारी की घटनाओं में दहशत का माहौल देखा जा रहा है। राज्य में कुछ दिन पहले बीजेपी विधायक गायकवाड़ ने शिवसेना के एकनाथ शिंदे गुट के नेता पर गोली चलाई थी। इसके बाद ठाकरे ग्रुप के नेता अभिषेक गोसालकर की भी गोली मारकर हत्या कर दी गई। घटना आहे काय सांगणार? या ठिकाणी जे फोटोग्राफर आहे जे विनय उर्फ बबलू पुणेकर यांची एक 12:30 वाजता एक अननोन व्यक्तीने फायर करून हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जी इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाणाहून प्राप्त झालेलं आहे, तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेतो आहोत आणि हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करू। काय कारण वाटते सर? काय जुना संपत्तीचा वाद आहे की काय आहे? काय जुनी राहिली? सध्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे, काय फुटेज मिळालेत, काय फोटो मिळालेत, त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडलेली आहे। आरोपीचं काय एक तरुण दिसतोय त्याच्यामध्ये, काय त्याच्या अनुषंगानेच आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे CDR जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे, त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले आहेत, कोण आलेले आहेत, कोण येणार होते, या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। पुणेकर आहे एकटे राहत होते का इकडे? काय माहिती? प्राथमिक माहिती तशीच आहे की एकटे राहत होते। आणखीन इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखीन चौकशी केलेली नाही, त्यांची चौकशी झालेली आहे। गोळी मारून काय सायलेन्सर होतं, बंदुकीवर असं बोललं जातं? नाही, आणखीन आतापर्यंत माहीत नाही, त्याच्याबद्दल सांगता नाही येणार, पण प्राथमिकचं दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या प्रकारची खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेली आहे। सर त्यांनी आपल्या कुठल्या मित्रासोबत शेअर केलं होतं की त्यांच्या झगडा चालू आहे, काही मुलांसोबत चालू आहे? तर नाही, आणखीन आम्ही तोपर्यंत पोहोचलो नाही। प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक आहे की आरोपी डिटेक्ट होणं महत्त्वाचं आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे। एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला। ठीक, थँक्यू सर। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला, लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत, बरं का? किती आहे तर शक्य आहे। AIMIM के संभाजी नगर के सांसद इम्तियाज जलील का आज चंद्रपुर दौरा हुआ। इस वक्त चंद्रपुर के शासकीय विश्राम भवन में एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया, जिसमें पत्रकारों से बोलते हुए सांसद इम्तियाज जलील ने कहा कि महाराष्ट्र में उनकी पार्टी का कम से कम 4 सीटों पर लोकसभा चुनाव लड़ना तय है, मगर प्रदेश में बदलते हुए राजनीतिक हालातों को देखते हुए अंतिम मौके पर यह आंकड़ा बढ़ सकता है और पार्टी 4 से अधिक सीटों पर अपने उम्मीदवार उतार सकती है। गठबंधन के बारे में उन्होंने कहा कि भाजपा के साथ किसी हालत में भी उनकी पार्टी का गठबंधन नहीं होगा और समय की स्थिति देखते हुए किसके गठबंधन में जाने का फैसला राष्ट्रीय अध्यक्ष अवश्य करेंगे। संभावित सीटों में उन्होंने नागपुर, अकोला, अमरावती, संभाजीनगर का नाम लिया। मुस्लिम फोटो का समीकरण कैसे बनता है, इस पर प्रदेश के लोकसभा सीटों का निर्णय प्रभावित होने की संभावना है। ऐसे वक्त में AIMIM का रोल महाराष्ट्र की राजनीति में महत्वपूर्ण हो जाता है।
काय आहे की आमची एक खूप सर्वेची एक खूप चांगली टीम आहे तेलंगणामध्ये आणि ते सध्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. जिथे जिथे आम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये संभाव्य MIM लढू शकतं, तर त्यांचं सर्वे सुरू आहे आणि त्या सर्वे संपल्यानंतर आम्ही वाट बघत आहे की कोणती सीट्स कुणाला सुटणार आहे. आजच्या परिस्थितीमध्ये सगळं गोंधळ सुरू आहे. एकमेकांवर सगळ्यांना एकच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सगळ्यांना सीट्स पाहिजे, पण अल्टिमेटली फायनली ते कोणाच्या खात्यामध्ये जातील, मग कोणत्या पार्टीला जातील, त्याच्यानंतर कोणता कॅन्डिडेट तिथे असणार आहे. तर हे सगळं वेट अँड वॉचचं हे आहे. आम्हीही आमच्या खूप कॅल्क्युलेटेड मूव्स आहे, तर आता आम्ही काही डिस्क्लोज करणार नाही आहे, पण आमची तयारी आहे जोरात. नाही, आता काय आहे की आमचा सर्वे सुरू आहे, कारण दररोज महाराष्ट्राची राजनीतीमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. अनेक असे शहरं आहे, अनेक असे जिल्हे आहेत की जिथे आम्ही निवडणूक नाही लढणार होतो, पण बदलत्या परिस्थितीमुळे आम्हालाही त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आता इंटरेस्ट झालेला आहे, कारण ती परिस्थितीच अशी निर्माण होत चाललेली आहे. म्हणून अवैसी साहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामधून आम्ही 4 सीट्स लढणार आहे, पण मला असं स्वतःला वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये अनेक मोठे नेतेही स्विच ओव्हर करणार आहे, इकडचे तिकडे तिकडचे इकडे येणार आहे, तर खूप सारा पॉलिटिकल सिच्युएशन चेंज होणार आहे. म्हणून मी आजच्या परिस्थितीमध्ये ही सांगू शकत नाही की किती सीट्स आम्ही लढणार आहे. त्याच्यामध्ये अकोलाही होता की अकोलाच्या बाबतीतही आम्ही गेलो होतो आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला तिथे मिळालेला आहे. आणि ह्या सर्वांचा निर्णय जे आहे ते आमच्या पार्टीचे अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब घेतील. खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी. जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट. हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना. इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में. हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं. एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी. हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर. मोबाइल नंबर 9327466199, 72075566199.